एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अशा मशीन खोलून चेक करायला सगळे व्हिडिओ काय तुम्हाला कोणी काय आहे त्यांना स्टेटमेंट बोलू द्या नाही बरोबर आहे साहेब, बरोबर आहे साहेब। कसं काय आम्ही उमेदवार, आम्ही कोणताही लोक मग आम्ही व्हिडिओ तर करतो ना, काय करायला लावलं असं कसं साहेब? मी उमेदवारच होता मी, मग असं नाही। तुम्ही मशीन चेक करता कोण तर पाहिजे ना, ते तहसीलदारांना पाठवा, व्यवस्थित सील करा, नंतर आमचा पोलिंग एजंट येईल, तो आल्यानंतर जे सिग्नेचर नंतर ओपन करा। हा पाटील तहसीलदार साहेब हो मशीनवाले ते मशीन आता तुम्ही चेक करा, सील करा तहसीलदारच्या समोर आणि पॅक करून टाका। आमचा पोलिंग एजंट येईल, सिग्नेचर। अंबरनाथ नगरपालिका निवडणूक उद्या मतदान आहे आणि मतदान केंद्रावरती सर्वोदय कॉलेज येथील साऊथ इंडियन कॉलेज येथे बूथ क्रमांक 7 ते 12 या सर्व बूथवरील मशीन्स उघडण्यात आलेले आहे। त्याचा व्हिडिओ अवेलेबल आहे आणि या बाबतीमध्ये नियम असा आहे की उद्या सकाळी सर्वच राजकीय पक्षाच्या पोलिंग एजंट समोर या पेट्या उघडायच्या असतात, सील पाहिलं जातं, सह्या केल्या जातात। तसं असताना इथे जो पेट्या उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे। दुसरं असं की उमेदवार त्याचा भाऊ तुषार तेलंगे हा इथे त्यावेळेला उपस्थित होता। योगायोगाने पोलिंग बूथचं परीक्षण करण्यासाठी पाहण्यासाठी उमेदवार इथे आले नसते तर तो प्रकार उघडच झाला नसता। त्यामुळे आमची मागणी आहे ह्या ज्या मशीन्स आहेत त्या मशीन्स बदलण्यात यावे। इथे जे अधिकारी आहेत, झोलन अधिकारी आहेत, ते बदलण्यात यावे आणि तरच मतदान त्याद्वारे घेण्यात यावं। अरुणने काय स्पष्टीकरण केलंय याबाबत तुम्हाला? या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टीकरण केलंय की आम्ही त्या बाबतीमध्ये पुन्हा त्याच्या चेकिंग करून आणि उमेदवारांसमोर चेकिंग करून त्याची खात्री देऊ की त्याच्यामध्ये मतदान काही चुकीचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु या बाबतीमध्ये आमची स्पष्ट मागणी आहे की मशीन बदलण्यात याव्या, अधिकारी बदलण्यात यावे तर आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तरच उद्या मतदान होऊ शकेल। पण सर, अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावात हे केलेलं असं तुमचा काय आरोप आहे? कोणावर सील असताना देखील ईव्हीएम मशीन त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं नियम असा आहे की उद्या सकाळी पोलिंग एजंट समोर उघडायचं असतं, तरी पण आम्ही उघडलंय। त्यांनी कबूल केलंय सगळ्यांच्या समोर आणि व्हिडिओमध्ये ते आलेलं आहे। याचा अर्थ संशय येतो। पण दबाव म्हणजे थेट आरोप कोणाच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी केला? अधिकाऱ्यांनी स्वतःनी तर केलं नसेल ना हे? कोणाच्या दबावाखाली केलं, पण जे केलंय ते स्पष्ट आहे। काही कारवाई करणार का त्या अधिकाऱ्यावर? आम्ही सांगितलंय त्यांना इथून बदला, त्यांच्यावर कारवाई करा। हे जे काम चुकीचं झालंय ते त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सर, उद्देश काय असावा या सगळ्या मागचा? या मागचा उद्देश स्पष्ट होतोय की चुकीचं काम केलंय त्याच्यातून वेगळं करण्याचा प्रकार घडू शकत होता किंवा घडवण्याचा प्रयत्न होता, म्हणूनच त्यांनी तो सगळं प्रकार केलेला आहे। आणि त्यांना आम्ही विचारलं, जे काही ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवलंय त्याच्यामध्ये असं सांगितलंय का तुम्ही तिथे केंद्रावर गेल्यानंतर मशीन चेक करा, असं काही सांगितलं का? नाही। तर पोलिंग एजंट समोर ट्रेनिंगमध्ये त्यांना शिकवले की पोलिंग एजंट समोरच मशीन उघडायचे आहे, पेट्या उघडायच्या आहेत। म्हणजे याचा अर्थ संशय येतोय आणि त्याच्यासाठी पुष्टी पण आहे, ते प्रूफ पण आहे। मशीन उघडण्यापर्यंत या बाबतीमध्ये जे काही निवडणूक विभागाच्या बाबतीत म्हणा किंवा मशीनच्या बाबतीमध्ये बोललं जातं की काळं बेरं होतं, तर तसाच प्रकार यामध्ये दिसून येतोय आणि याचा संशय दाट आहे। सर, उद्या निवडणूक आहे, मशीन उघडण्यापर्यंतच मर्यादित आहे की मतदान पण केलं गेलं, की बटन दाबले गेलेत काय?
त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये व्हायरल काय झालं नाही का हे बघण्यासाठी आम्ही केलं. कारवाई नाही झाली तर काय तुमची भूमिका असणार भूमिका काय असणार आता आहे समितीत? शिवसेनेची? आमची तर भूमिका आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मशीन बदलल्या पाहिजेत. नाही झाली तर काय करणार? नाही झाली तर उद्या मतदानाचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. जे संबंधित पक्षाचा जो होता भाऊ जे आलेला त्याच्यावरती कारवाईची मागणी कसा आहे आपण? ते पोलिसांचं काम आहे. आम्ही त्यांना ते प्रूफ दिलेलं आहे का तो इथे होता आणि आमची लोक पाहिल्यानंतर पळाला का. अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 याच्या साऊथ इंडियन कॉलेजमध्ये मी स्वतः प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जाऊन आलेलो आहे आणि त्या ठिकाणी 6च्या 6 मतदान केंद्रामध्ये मशीन्स ओपन केलेल्या होत्या. त्या ठिकाणचे जे झोनल ऑफिसर आहेत ते मला वाटतं इथल्या उमेदवाराचे काहीतरी लांबूनचे नातेवाईक लागतात आणि त्या उमेदवाराचा एक भाऊ तो त्या ठिकाणी जेव्हा मशीन ओपन केल्या त्या ठिकाणी आलेला होता आणि त्या ठिकाणी मी विचारलं की त्या मशीनची बटणं दाबून सुद्धा त्यांनी त्या मशीन चेकअप केल्या आणि प्रत्येक मशीनचं शील हे तोडलेलं आहे. खरोखर आपल्या देशामध्ये जे EVM विषयी संशय निर्माण झालेला आहे त्या संशयाला एक कुठेतरी कारण म्हणून याच्यावर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं जातील. खरोखर इथले जे अधिकारी होते ते निष्काळजीपणा किंवा जिथले आपले झोनल ऑफिसर होते त्यांचा सुद्धा निष्काळजीपणा झालेला आहे. मी नक्कीच इथले जे आरोप आहेत त्यांना आम्ही मागणी केलेली आमच्या शिवसेना पक्षातर्फे की तात्काळ यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कारवाई करून ज्या 6 मशीन त्यांनी ज्यांचे सील तोडलेले आहेत त्या 6च्या 6 मशीन ज्या रिझर्व्ह मशीन असतात त्यांच्याकडे 8-10% त्या टक्क्यातनं त्या मशीन घेऊन उद्या सुरळीतपणे या वार्डाचं मतदान घ्यावं अशी आमची शिवसेनेची भूमिका आहे. नाहीतर नक्कीच जे विरोधक आमच्यावर आरोप करत असतात की EVM सेटिंग या राज्यामध्ये होते आणि त्यालाच कुठेतरी एक गालबोट लागल्यासारखं होईल म्हणून प्रशासनाने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने सुद्धा विचार करून त्या तात्काळ मशीन चेंज करून उद्या सुरळीतपणे या ठिकाणचं मतदान घ्यावं अशी शिवसेनेची भूमिका आहे. मतदान केलंय का या मशीनवरून? त्यांनी केलं. मी स्वतः विचारलं त्या ठिकाणचे जे झोनल ऑफिसर होते ते संजय तेलंगे म्हणून त्यांचा उमेदवाराचा भाऊ होता. त्यांनी बटणं दाबून त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि आज आमच्या समोर त्या मते पुन्हा मशीन डिनाईट करून पुन्हा 0 करून त्या मशीन आता आमच्या समोर सील केलेल्या आहेत. तरी सुद्धा प्रत्येक उमेदवाराला अपेक्षा असते की कुठंतरी त्यांच्यामध्ये एक शंका निर्माण राहील की या मशीनमध्ये काहीतरी केलेलं आहे. त्यापेक्षा ही सरळ मार्गाने निवडणूक झाली पाहिजे म्हणून माझी पुन्हा निवडणूक आयोगाला विनंती राहील की या 6च्या 6 मशीन त्यांनी चेंज करून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि जेणेकरून आपल्या राज्यामध्ये हा चुकीचा जो संदेश आहे तो पोचू नये अशी आमची शिवसेनेची भूमिका आहे. ओके सर, अधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं? अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही अतिहुशार जे अधिकारी असतात आणि त्यांच्या चुकीमुळं हे झालेलं आहे. पण जरी ते अतिहुशार अधिकारी असले तर त्यांना कुठेतरी एक शिक्षा होणं हे गरजेचं आहे आणि नक्कीच हा महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल की कोणीही कुठच्याही प्रकारच्या निवडणुका असतील, आता ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जर हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला तर प्रत्येक मतदार प्रत्येक उमेदवार हा EVM कडे संशयाने बघत राहील. ओके.